पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। रुपाली कुठे गेली? माहित नाही आजी। आज मलाही ती न सांगताच बाहेर गेली। काही हवं होतं का तुम्हाला? मला काही हवं असेल ना तर मी घेईन, तुझ्याकडून मला कसलीही मदत नकोय। आज मला आश्रमात जायचंय, मुलांसाठी आरोग्य शिबिर आयोजित केलंय। यांच्याजवळ कोणी नाहीये आणि औषधाची वेळ झाली तर इथे कोणीतरी असायला हवं ना। आजी मी औषध दिलं तर चालेल? काही गरज नाहीये, मी आल्यावर देईन त्यांना औषध, नाहीतर रुपालीला फोन करीन। तसं नाही, पण औषधांची वेळ चुकायला नको ना म्हणून म्हटलं। तुला एकदा सांगितलं ना, मी बघेन काय करायचं ते। कोणत्याही कारणास्तव आमच्या खोलीत तू जायचं नाहीस, कळलं? अगं हेमा, हेमा, हेमा काय होतंय? हेमा ताई मी पाणी आणतो। हेमा, अगं काय होतं? हेमा, हेमा, काय ताई? ताई तुमच्या फॅमिली डॉक्टरला बोलव। अरे वेडा आहेस का? कळेल सगळ्यांना। तू अनिलला फोन कर, त्यांना म्हणावं कोणीतरी डॉक्टर सांगा जो येऊन चेक करेल आणि ज्याला काही संशय येणार नाही। जा लवकर जा। हो हो हो, आम्ही करतो, पटकन फोन कर करतो, आणि फोन करा। करतो। हा साहेब बोला। हाऊ आर यू बॉडीगार्ड? मी बरी आहे। विसरलीस? हाऊ आर यू असं विचारल्यावर आपण काय म्हणायचं? आय एम फाईन, थँक्यू, हाऊ आर यू? आय एम वरीड, मला टेन्शन आलंय। का, काय झालं? तू रागावली असशील ना माझ्यावर? का, मी का रागवेन तुमच्यावर? सकाळी मी थोडा चिडलो ना तुझ्यावर? नाही साहेब, मी नाही रागवले। आर यू सिरियस? तुला माझा राग नाही आला? मी तुझ्या जागी असतो तर मला खूप राग आला असता। नाही साहेब, मी खरंच नाही रागवले। आणि एक सांगू तुम्हाला, मी कधी रागवू पण नाही शकणार तुमच्यावर। बरं, एनिवे सकाळी मी खूप जास्त बोललो तुला म्हणून सॉरी म्हणायलाच फोन केला होता। साहेब काय असं करताय? सॉरी काय म्हणताय? बरं मला सांग, तू संध्याकाळी येऊ शकशील ऑफिसला? हो, पण काय झालं? काही नाही अगं, ऍक्च्युली बाबांना दुसरं काम आहे आणि मला सुद्धा एका ठिकाणी जायचंय, सो मी एकटाच जाणार होतो। तू असशील बरोबर तर बरं होईल। हो चालेल चालेल, मी येते। म्हणजे बघ, तुला जमणार असेल तर ये, असं उगाच। साहेब माझा सगळा वेळ तुमच्यासाठीच तर आहे, तुमच्यासाठीच आले ना मी इथे। फक्त तुम्ही मला फोन करा, मग मी निघेन। ओके, आय विल कॉल यू। बरं वाटतंय का आता? काही काळजी करण्यासारखं नाहीये ना? नाही, थोडा स्ट्रेस घेतल्यामुळे आणि कमी झोप झाल्यामुळं थोडं बरं वाटत नाहीये। थोडा आराम केला की बरं वाटेल। थँक्यू। मी यांना सोडून येतो। डॉक्टर मास्क लावा। कशाला? सांगतो तेवढं करा हो, मास्क लावा तुम्ही। चला या। नाही नको मॅडम। अगं थोडं घे, बरं वाटेल। मॅडम नको, ऐका मला आधी तुम्ही सांगा, तो ग्रंथ तुम्ही कुठून आणलात? आणि तो वाचताना मला का त्रास होत होता? अगं त्या ग्रंथामुळे काहीच नाही झालंय तुला हेमा। डॉक्टर म्हणाले की नाही, तू स्ट्रेस घेतलास कसला तरी, आणि खरा त्रास तर प्रवासामुळे झालाय, कळतंय का? नाही, पण मग तुमचा आणि त्रिनयना देवीचा काय संबंध आहे? आणि तुम्ही हे काम माझ्याकडून का करून घेताय? माझी ताई, तिला सुद्धा ही लिपी येते, तुम्ही तिच्याकडून घ्या ना। तुम्ही तिच्याकडून मोडी लिपीचं करून घ्या, मला नका सांगू। तर ते त्रिनयना देवीचं नाव जरी आलं ना तरी माझी फार चिडचिड होते। माझी फार चिडचिड होतीये, होतेच माझी चिडचिड। अगं त्रिनयना देवीचं नाव आलं की खूप चिडचिड होते माझी, म्हणून सांगते।
हे कोडं जे आहे ते आपण दोघींनी मिळून सोडवूया कायमचं. म्हणजे तुझाही त्रास जाईल आणि माझाही त्रास आहे, हो की नाही? म्हणजे हे बघा मॅडम, तुम्ही काय बोलताय ना, मला काहीच कळत नाहीये आणि मला नाही करायचंय हे काम. मला प्लीज जाऊ द्या तुम्ही, माझ्याने नाही होणार. कारण की मी जाते. एक मिनिट थांब ग, उतावळेपणा असं करू नको, विचार कर जरा. 1 मिनिट थांब. काय संबंध? थांब. तुझा आणि पैशांचा संबंध आहे की नाही? आहे की नाही? हे बघ हेमा, एकदा ठरव. बेळगावात त्या झेरॉक्सच्या दुकानातच काम करत राहायचंय की जरा चांगलं आयुष्य जगायचंय? पैसे आले तर चांगलं आयुष्य जगू शकशील. ठरव बघू एकदा काय ते. ही ताई मला जगू देणार नाही. ऐक ऐक, काळजी करू नकोस. मी ठरवलंय, मी पूर्ण विचार केलाय. फोन कट कर आणि मेसेज कर तिला की मी बिझी आहे, मी नंतर फोन करेन. फोन कट कर. आता बिझी आहे, थोड्या वेळाने फोन करते. आजोबा, कसे आहात तुम्ही? आजोबा शांत व्हा. मला माहिती आहे तुम्हाला काय बोलायचंय. रुपाली बाई साहेबांचा खरा चेहरा सगळ्यांसमोर यावा हेच हवंय ना तुम्हाला. मागच्या वेळेला नाही जमलं आपल्याला, पण तुम्ही काळजी नका करू. आता तसं नाही होणार. आता शेखर साहेब आपल्या सोबत आहेत. हो, म्हणजे रुपाली बाई साहेबांवर विश्वास दाखवावा की नाही तर नाही कळत आहे त्यांना अजून. शेवटी त्यांचं प्रेम आहे ना रुपाली बाई साहेबांवर. मग काही सिद्ध झालेलं नसताना ते तरी कसा अविश्वास दाखवतील? त्यांची अवस्था आपणच समजून घ्यायला हवी. पण होईल, सगळं ठीक होईल. आणि मला सगळं माहीत पडलंय हे रुपाली बाई साहेबांना कळलंय. त्यामुळे त्या आता सगळं लपवण्याचा प्रयत्न करतायत. आजोबा, आपल्याला सगळं ठीक करायचं असेल ना तर तुम्ही आधी बरं व्हायला हवं. कारण रुपाली बाई साहेबांचं खरं रूप काय आहे ते फक्त तुम्हाला आणि मला माहिती आहे. तुम्ही बरे झालात ना की मग आपण दोघं मिळून त्यांचं खरं रूप सगळ्यांसमोर आणू. या कुटुंबाला वाचवू. आणि त्रिनयना देवी तर आहेच आपल्या बरोबर. आजोबा, आजोबा काय झालं? अन्याय केला आहेस तू माझ्यावर. त्रिनयना देवी तुला धडा शिकवे. आजोबा काय झालं? काय 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 होतंय? तुम्ही देवीच्या भक्ताकडून तुझा वध होईल. देवी तुला सोडणार नाही. तुम्ही घाबरू नका. मी जाते. आजोबा तुम्ही मी नाही थांबत. मी आहे. मी बाहेर. मला पाहिल्यावर नेमकं काय होतं यांना?
काय काय करावं लागतं हिच्यासाठी. पण कशाला? ऐक ऐक ऐक, तू इथे बस आणि शांतपणे ग्रंथ वाच आणि समजावून सांग आम्हाला. हे बघ, तू बेळगावात नाहीयेस म्हटल्यावर नेत्रा व्हिडिओ कॉल करू शकते तुला. मग तू इथे अशी असलीच बसलेली तर ऑफिसमध्ये वगैरे आहेस असं वाटू शकतं. मग ऐका ना मॅडम, मी काय म्हणते, हे जे काय आहे ना ते मी तुम्हाला एकदाच वाचून लिहून देते ना. म्हणजे मला इकडे थांबण्याची गरज नाही ना. माझे जे काही पैसे आहेत ते तुम्ही मला देऊन टाका सगळे. कसली घाई आहे नक्की? नाही म्हणजे पैसे कमवायची घाई आहे की इथून निघून बेळगावला जायचंय? आणि इथून निघून जाणारच कुठे? राहणार कुठे? रस्त्यावर? तू बस बस इथे बस शांतपणे. तू वाचून दाखव, अर्थ समजाव, मी लिहून देते. डन? चल चल. वाच ना लवकर, चल. हो, थांबा ना जरा. अहो, मोडी लिपी लहानपणी शिकले होते मी. थोडा वेळ जातोय समजायला. हो हो, तू सावकाश वाच, जसं तुला आकलन होईल तसं सांग आम्हाला समजावून. हा, या देवीची जन्मकथा मोठी विलक्षण. भगवान शिवाच्या तांडवात तुटलेलं एक घुंगरू साक्षात ध्यानस्थ बसलेल्या ब्रह्माच्या चरणाशी त्यांच्या कमलपुष्पात येऊन विसावले आणि शिवाचा दिव्य पदस्पर्श लाभलेला त्या घुंगराच्या तुकड्याला ब्रह्माचा हस्तस्पर्श झाला. आणि मग पुढे काय ग हेमा, काय होतंय? वाच ना, पुढे वाच लवकर, पटपट. वाचते. हा, भगवान विष्णूला विश्वाची प्रारंभिक जबाबदारी प्रदान करताना भगवान ब्रह्मांनी ती अर्पण केली भगवान विष्णूंना. पुढे हेमा, मला नाही जमत मॅडम बाकीच. असं का? वाच ना तू. ऐक, तू तू काय बघतोयस आता? या ग्रंथात नक्कीच काहीतरी गूढ आहे. हे रहस्य लवकरात लवकर कळायला हवं. अडगळीच्या खोलीतलं सामान तपासलं तर नक्कीच असं काहीतरी सापडेल ज्याने बाईसाहेबांचा खरा चेहरा सगळ्यांसमोर यायला मदत होईल. काहीतरी नक्कीच मिळेल ज्याने ममता मावशी दोषी नाहीयेत हे सिद्ध करता येईल. बाईसाहेब घरी नाहीयेत, तोवर सामान तपासून घ्यायला हवं. तुला काय वाटलं?
राजाध्यक्षांच्या घरातल्या सगळ्या कुलपांच्या चाव्या तुझ्याकडे असतील असं नाहीये अगं. या लॅचची चावी हवी असेल ना तुला? काय शोधायचंय अडगळीच्या खोलीत? एक एक करत अशीच सगळी दारं एक दिवस बंद होणार आहेत तुझ्यासाठी, आणि तूही कुठल्या तरी एका दाराच्या मागे बंद होणार आहेस, कधीच बाहेर न येण्यासाठी. मग किती हाका मार, आरडाओरड कर, बोलव कुणालाही, कुणी म्हणजे कुणीही येणार नाही तुझ्या मदतीला. काय हवंय काय अडगळीच्या खोलीतून? लहान आहेस का आता? हं? कशाला लहान मुलांची खेळणी शोधायची आहेत तुला? तुम्हाला माहिती आहे बाईसाहेब, आपण आता जे काही आहोत त्याचं कारण कुठेतरी आपल्या बालपणात दडलंय. हो, म्हणजे तुम्ही आता जे काही वागताय याचा अर्थ कदाचित तुमच्या बालपणात तसं काहीतरी घडलं असेल. फारच तोंडूच कटून बोलायला लागलीस ग. माझ्याशी इतकं उद्धट बोलण्या इतकी मजल गेली तुझी? नाही बाईसाहेब, मी नाही, फक्त तू ओळखलं नाहीयेस मला. मला उलट उत्तर देणाऱ्याची जीभ हासडून हातात देते मी, तेवढी धमक आहे माझ्यात. असं काहीतरी करेन ना की आयुष्यात तोंड उघडून बोलणार नाहीस तू. आजोबांचं केलं तसं? काय समजायचं ते समज. आत्ता माझे हात दगडाखाली आहेत म्हणून फावलंय तुझं, नाहीतर एव्हाना या घरातून या जगातून नाहीसं केलं असतं तुला. बाईसाहेब, माझं जर काही बरं वाईट झालं तर ती माझ्या त्रिनयना देवीची मर्जी असेल, त्यामुळे तुम्हाला जे काही करायचं ते करा. अनिल म्हणतात ते बरोबरच आहे. नेत्रा म्हणजे ना खरंच न सुटणारी साडेसाती आहे. दिवसेंदिवस वरचढ व्हायला लागली. आता तर त्रिनयना देवीचा फोटो घरात आणून ठेवलाय. नाही नाही, हेमाच्या मदतीने लवकरात लवकर हे सगळं निस्तरावंच लागेल. पण ही हेमा बोला अनिल. बोला अनिल. अगं मी काय बोलणार, बोलणार तू ना बायको. बोल, काय म्हणतेस? काही नाही. काही नाही हे तू बोलतेस? थंड पडलीस की काय? नाही, तू थंड पडली असशील तर तुला आठवण करून देतो बायको, अजून आपलं स्वप्न पूर्ण झालेलं नाही. माझं स्वप्न काय होतं त्याची आठवण करून देण्याची काहीच गरज नाहीये. राजाध्यक्षांचं साम्राज्य मिळवण्याचं स्वप्न डोळे मिटून पाहिलं नव्हतं मी. हे असं स्वप्न आहे की जे मला झोप लागू देत नाही. ये बात, आत्ता वाटतंय माझ्या बायकोशी बोलते. बोल मग, हे स्वप्न पूर्ण करायला किती टाइम लागेल? एव्हाना सगळं व्हायला हवं होतं, पण नेत्रा नावाची साडेसाती मागे लागली, हेच ना? अरे त्या नेत्राची बहीण, काय नाव तिचं? हा, हेमा. तिचं काय झालं? तिला जमतंय ना हे काम? अनिल, ते काम वाटतंय तितकं सोपं नाहीये. का? तिला ती मोडी का कुठली लिपी येते ना वाचता? येतेय, तिला मोडी लिपी येतेय, पण अनिल अहो, त्या ग्रंथाचं पहिलं पान वाचायलाच अख्खा दिवस गेलाय आणि त्यातलं काही कळतही नाहीये. पण एवढं मात्र नक्की की त्या ग्रंथातच काहीतरी सापडेल आपल्याला. लाग लाग लाग, त्या हेमाच्या मागे लाग आणि एकदाच हे काम संपवून टाक बायको. आता ते मला कळत नाहीये का? कळत नाहीये मला. तिला मी फोर्स केला नाही कारण तिला त्रास होत होता. मग तिच्या कलानी घ्यायला हवं ना आपल्याला, जरा तिला वेळ द्यायला हवा की नाही? तिच्याकडून समजून घेईन मी त्या ग्रंथात काय लिहिलंय ते. मला एक सांग, ते पुस्तक वाचत असताना हेमाला काही त्रास होत होता? अनिल, तेच सांगितलं मी तुम्हाला की तिला त्रास झाला म्हणून थांबले मी. काय घडलं?
खूप काही घडलं हो अनिल. मी सांगेन तुम्हाला सगळं सवडीने, पण त्यामुळेच आम्ही जरा थांबलो. तिला वेळ द्यायला हवा. पण एक गोष्ट चांगली आहे अनिल, की तिला जो त्रास झाला तो सुरुवातीलाच झाला, नंतर काही नाही झालं. ती सुरक्षित आहे. त्यामुळे आपण या ग्रंथातल्या सगळ्या गोष्टी समजून घेऊच शकतो तिच्याकडून.